हिंदू नववर्षाच्या पर्यायाने गुढीपाडव्याच्या तुम्हा सगळ्यांना भरभरून शुभेच्छा. तुमच्या आमच्या भेटीत थोडासा खंड पडलाय. काही कामात आणि कार्यक्रमात व्यस्त असल्यामुळे ती मालिका खंडित झाली आहे, पण ती देखील आपण लवकरच पूर्ण करणार आहोत. आज मात्र वेगळाच विषय आहे. भारताबाहेर गुढीपाडव्याच्या निमित्ताने, रामनवमी आणि श्रीराम नवरात्र या सगळ्याच्या निमित्ताने ऑस्ट्रेलियामध्ये आम्ही एक सुंदर निरूपण मालिका किंवा व्याख्यानमाला स्वरूप कार्यक्रम करत आहोत. अर्थात प्रभू श्रीराम तत्व, वाल्मिकी रामायणामधील श्रीरामावरची विशेष अशी काही काव्यात्मक रचना, तुलसीदास विरचित रामचरित मानस यातील चौपाया, दोहे, त्याचबरोबरीने शाबर शास्त्रात येणारी श्रीरामस्तुती आणि संस्कृतातील श्रीरामस्तोत्र मंत्रशास्त्र यावर आधारित हे व्याख्यानसत्र असणार आहेत. मग तुमच्यापैकी प्रत्येकाला ऑस्ट्रेलियात येऊन प्रत्यक्ष हे सगळ्यामध्ये सहभागी होणं शक्य नाही. त्याचसाठी व्हिडिओच्या स्वरूपात तुमच्यापर्यंत यातलं जे जे पोहोचवता येईल ते या छोट्या छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. आजचा विषय आहे श्रीराम. श्रीराम या नावाभोवती आपल्या सगळ्यांच्याच किती भावना आहेत. मग त्याचा अर्थ बघूया. श्री हे मुळात एक बीजाक्षर, मूलाधार चक्राचं बीजाक्षर आहेच आहे, श्री तत्वाचं आहे, स र ई अशा प्रत्येक बीजाक्षरांचं मिळून बनलेला एक बीजमंत्र आहे असा हा श्री. या श्रीचा सविस्तर अर्थ आणि पुढची जी 2 अक्षर आहेत राम, या सविस्तर अर्थासाठी खाली एक लिंक देते आहे, तिथे याचा सविस्तर व्हिडिओसुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. राम शब्दाची ताकद सांगताना साक्षात देवोंके देव महादेव आपल्या लाडक्या पार्वतीला काय म्हणतात? अगं वरानने, सुंदर मुख असणारी, श्रेष्ठ प्रतीचं मुख असणाऱ्या स्त्रिये म्हणजे वरानने. सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. सहस्त्र बीजाक्षरांची, सहस्र नामजपांची, सहस्रनाम पारायणांची ताकद एकट्या रामनामात आहे असा एक मूलमंत्रच, जगतमंत्रच म्हणूया, देऊन ठेवलेला आहे. मग राम शब्दाचा अर्थ काय? संस्कृतात एक सुंदर धातू आहे रम. रम म्हणजे रमणे, रममाण होणे, एखाद्या गोष्टीत गुंतून जाणे, मग्न होणे, तल्लीन होणे किंवा रत होणे. युद्धस्य कथा रम्या असं संस्कृतात आम्ही म्हणतो. मग अशी युद्धाची कथा जी आपल्याला पिढ्यानपिढ्या, दशकं युगानुयुग लोटली तरीसुद्धा त्याच्यात रमवून टाकते. मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांचं चरित्र असू दे, त्यांची जीवनरेखा असू दे, किंवा त्या आपल्या एक उत्तम पुत्र, एक उत्तम राजा म्हणून आयुष्य कसं जगावं याची पायवाट त्यांनी आखून दिलेली असेल, अशा सगळ्या गोष्टींमध्ये प्रभू श्रीरामांच्या भक्तीमध्ये आपण रमून जातो. ते हे श्रीराम तत्व. श्री विष्णूंचा 7वा अवतार असणारा प्रभू श्रीराम असं आपण त्यांना म्हणतो. मग राम शब्दाचा रम हा बीजमंत्र आहे त्याच्यामध्ये. अर्थात रम हा अग्नीचा बीजमंत्र आहे. तुम्ही अग्निबीजात्मक त्याचं उच्चारण केलं तर निश्चितपणे आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला रामनामाचे अनन्यसाधारण लाभ आहेत. सूर्योपासनेत देखील राम हा विषय येतो. याशिवाय ज्यांना आध्यात्मिक साधना, त्यांच्यासाठी नामजप किंवा जप, मग जपाचेही अनेक प्रकार आहेत. आपला तोही व्हिडिओ तुम्ही बघू शकता. आणि या सगळ्यामधूनच श्रीराम तत्वाची साधना आजपासून सुरू करू शकता. श्रीराम या पहिल्या ओळीविषयी, पहिल्या शब्दाविषयी आज इथे आपण बोललो. पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी अशीच माहिती बघूया. आज इथेच थांबूया. धन्यवाद.